नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी ही अजूनपर्यंत तेथे पावसामध्ये वाट बघतच थांबलेली आहे। ऋषी अजून का आला नसेल, इतका उशीर झाला तरी सुद्धा आता कमळी मात्र तेथेच थांबलेली आहेत। आणि तेवढ्यात ऋषी बाईकवरून येतो, कमळीकडे बघत असतो। कमळीने आता आपल्या वेण्या सोडलेल्या आहेत, केस अगदी मोकळे आहेत आणि ती मस्त पावसामध्ये भिजत आहे, पावसाचा आनंद घेत आहे। ऋषी तिच्याकडे बघतो आणि कमळी धावतच ऋषीच्या जवळ येते आणि ऋषीकडे रोमांटिक होऊन पाहत असते। दोघं एकमेकांकडे बघत एकमेकांच्या मिठीत आलेले आहे आणि पावसामध्ये अगदी भिजण्याचा आनंद घेत एकमेकांबरोबर ते डान्स करत आहेत। आणि तेवढ्यात मात्र आता काही मुलं सुद्धा तिथे येतात आणि कमळी बरोबर मस्त आता पावसात भिजण्याचा आनंद लुटत असतात। ऋषी आणि कमळी दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी डान्स करत आहे। ऋषी तिला जवळ ओढतो आणि अलगद तिचे केस बाजूला करत असतो। कमळीच्या अंगावर शहारे उठत असतात। ती मात्र आता ऋषीकडे रोमांटिक होत बघत असते आणि डोळे बंद करून घेते आणि कमळी खूप लाजत आहे, खूप लाजून मात्र बघत आहे आणि ऋषी तिला जवळ ओढत असतो। दोघांचाही आता मस्त रोमांटिकपणा रंगलेला आहे एकमेकांकडे बघत। दोघेही आता ओले चिंब झालेले आहेत। तेव्हा तो तिला अगदी जवळ घेतो। कमळी खाली बघत असते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा पाहते। तेवढ्यात कमळी आता बाजूला जाते आणि ऋषी तिच्या मागे येतो। दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात। कमळी पुन्हा मागे वळून म्हणते की चला। ऋषी खुश होत हसतो आणि हे ऋषीचं स्वप्न असतं, कारण तो ऋषीकडे आता बाईकवरूनच पाहत असतो आणि आता कमळी ही तेथे समोर उभी असते आणि आता मात्र तो ऋषी कमळीच्या अगदी जवळ येतो। कमळी त्याकडे येत असते। रागाने मात्र ती आता ऋषीकडे बघते। ऋषी लगेच कान पकडतो आणि आय एम सॉरी असं म्हणतो आणि तेव्हा तो म्हणतो की अगं कमळी, हे बघ, मला मात्र तुला पिक करायला यायचंच होतं, माझ्या लक्षात होतं, परंतु नंतर खरंच काम इतकं वाढलं, माझं सगळं काही लक्षातूनच आता गेले। मीटिंग सुद्धा खूप झाल्यात आणि खूप कामं अचानक आलीत आणि त्यामुळे मात्र कमळी मला खरंच ऑफिसमधून नाही निघता आले। आय एम रिअली सॉरी। तेव्हा आता कमळी म्हणते की माझीच चूक झाली, मीच मात्र तुमची वाट बघत खूप वेळ थांबले। ऋषी तिला म्हणत असतो की खरंच माझी चूक झाली आणि बघ ना कमळी, मला स्वतःचा खरंच खूप राग येतोय आणि हे बघ, तुम्हाला सांग, कोणतीही शिक्षा तुम्हाला दे, तुला हवी तर तशी शिक्षा तुम्हाला करू शकते। आणि हे बघ, पाऊस सुद्धा किती छान पडतो, आपण असं एकमेकांवर काय रागवतो आणि तुला पावसात भिजायला आवडतं ना आणि पाऊस सुद्धा आवडतो ना। तेव्हा आता कमळी थोडीशी रुसते आणि बाजूला जाते। ऋषी तिच्या मागे धावत येतो आणि म्हणतो की कमळी, अगं कमळी, तुला तर पाऊस फार आवडत होता आणि तू असं का पुढे पळते? अगं माझं ऐक, तुझे खूप पाय दुखतील, आपण गाडीवर जाऊ ना। अगं कमळी, खरंच आपण गाडीवर जाऊ। आणि खरंच कमळी, किती समजूतदार आहेस ग तू, लगेच गाडी घेऊन येतो, मग आपण मस्त बाईकवर बसून जाऊ। तेव्हा तो गाडी आणायला जाणार, तोच लगेच कमळी अगदी तरातरा निघते। ऋषी पुन्हा तिच्या मागे धावत येतो की अगं कमळी, थांब थांब कमळी। त्याला मागे जावं की पुढे जावं काहीच कळत नसतं। शेवटी तो आता बाईक घेऊन येतो आणि म्हणतो की कमळी, बघ बघ, मी बाईक घेऊन आलो, गाडीवर बस आता। तो कमळीला आडवा होतो की कमळी थांब म्हणून। तेव्हा आता कमळी थांबते। अगं कमळी, खड्डा बघ ना, तू त्यामध्ये पडली असती। तेव्हा आता कमळी जोरात तिथे पुन्हा त्या खड्ड्यात उडी मारते। जोरजोराने ती उड्या मारत असते तर ऋषी सुद्धा तिच्या बरोबर आता त्या खड्ड्यामध्ये जोरजोराने उड्या मारतो आणि म्हणतो की चल आपण एकत्र उड्या मारूयात। पण कमळी आता त्याच्याशी बोलत नाही, रागाने बघत ती आता पुढे निघून जाते। ऋषी पुन्हा तिची समजूत काढत तिच्या मागे मागे येत असतो की कमळी, अगं ऐकून घे, आणि पुन्हा आपली बाईक घेऊन तो कमळीच्या मागे येऊन थांबतो। तेव्हा आता कमळी खूप अगदी ओली झालेली असते, तिला अचानक खूप गार वाजायला लागतं आणि ती लगेच आता डायरेक्ट ऋषीच्या मिठीमध्ये येते। ऋषी मात्र खुश होत हसत असतो आणि ऋषीला हेच हवं असतं, तो आणखीन तिला घट्ट मिठी मारतो। दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि तेवढ्यात कमळी आता पुन्हा बाजूला होते आणि पुन्हा बाजूला होऊन आता ती रोडने जात असते। तर ऋषी म्हणतो की अगं कमळी, थांब ना, तू काय करतेस, अगं थांब जरा। तेवढ्यात मात्र आता तिथे कंस, मक्याची कंस भाजत आहे आणि ऋषी मात्र त्यांना खाण्यासाठी कंस घेतो आणि म्हणतो की बघ, पावसामध्ये आता कंस खाण्याची मकाच काहीतरी आता मजा वेगळी आहे आणि बघ किती छान लागतं हे बघ। अगं दोघांमध्ये जर कणीस खाल्लं तर प्रेम वाढतं। तेव्हा आता कमळी जात असते आणि पुन्हा ती मागे येते, ऋषीच्या हातातील कणीस घेते आणि ऋषीच्या हातातील कणीस घेऊन मात्र शेवटी पुढे निघून जाते आणि पुढे निघून मात्र कणीस खात असते। ऋषीला फारच आनंद होतो। ऋषी आनंदाने उड्या मारत मात्र आता लगेच तेथून येत असतो। त्याला इतका आनंद झालेला असतो कारण कमळीने त्याचं उष्ट कणीस खाल्लेलं असतं आणि तेव्हा मात्र आता कमळी म्हणते की मला अजिबात आवडलेले नाही, कारण मी खूप मात्र रागावलेले आहे, कारण आयुष्यामध्ये मी कधीच कुणाची इतकी वाट बघितली नव्हती।
खरं मात्र मला तुमच्याशी नाही बोलायचं, तुम्ही जा आता, मला बोलायचंच नाही, मी तुमच्यावर फार रागवलेले आहे. तेव्हा मात्र आता ऋषीला खूप वाईट वाटतं, कमळी त्याच्यावर नाराज झालेली असते म्हणून. त्यानंतर आता इकडे ही कामिनी आणि रागिनी या दोघींचं काहीतरी सुरू असतं. त्यांना मात्र आता काहीतरी ते दागिने वगैरे चोरायचे असतात आणि आता अन्नपूर्णा आजी तिथे झोपलेली आहे म्हणून त्या तेथे दाराच्या बाहेर आलेले असतात आणि त्यांची कुजबूज सुरू असते आणि हे बघ त्यांना नक्कीच गाढ झोप लागली असेल. आता मात्र अलीकडे या म्हातारीला गोळ्या सुरू आहेत आणि आता मात्र ती मस्त झोपली असेल. रागिनी म्हणते की अगं आई ऐक ना, कारण आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतील का? तर कामिनी म्हणते की अगं तिने तेच तिजोरीमध्ये ठेवले असेल, लॉकरच्या चाव्या तर एवढ्याच असतात, तेथे मात्र त्या नक्की मिळतील. तेव्हा ते दोघी आतमध्ये आलेले असतात. अन्नपूर्णा आजी तिथे झोपलेली असते. रागिनी म्हणते की बघितलंस का आता मात्र कशी गाढ झोप लागते, मला तर असं वाटतं की हिचा जीवच घ्यावा. तेव्हा आता कामिनी तिला म्हणते की अगं काय किती मोठ्याने बोलशील, अगं जरा हळूच बोल, इतकं मोठं म्हणत असते की हे बघ अगं आई, आता डॉक्युमेंट्स नसतील परंतु उशीखाली मात्र आता चावी तर असेल ना. आणि अगदी आता त्या दोघी चोर पावलाने येतात आणि चोर पावलाने येऊन मात्र आता लगेच उशीखाली हात घालतात. त्यांना तेथे आता चावी सापडते. रागिनीला फारच आनंद होतो. तेवढ्यात अन्नपूर्णा आजीला जाग येते आणि आता ह्या दोघी लगेच लपून बसतात. त्यांना आता खूप भीती वाटत असते. अन्नपूर्णा आजी कोण आहे असं विचारते. म्हणून आता अन्नपूर्णा आजी मात्र राजनला आवाज देते की राजन गोपाळ. तेवढ्यात राजन दरवाजा उघडतो. तेवढ्यात राजन धावतच येतो. आई कसला आवाज झाला असं विचारतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे आमच्या खोलीमध्ये कसला तरी आवाज झालेला आहे. तेवढ्यात पार्वती सुद्धा आलेली असते. तो पार्वतीला बाहेर कोणी आहे का बघायला सांगतो. तेव्हा राजन इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की आई इथे तर कोणीच नाही. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही, अरे नक्की इथे कोणीतरी आलं होतं, मी खरंच सांगते कोणीतरी आलं होतं आणि मी कसला तरी आवाज सुद्धा ऐकला. तेव्हा लगेच राजन विचारतो की आई तू बरी आहेस का? आणि बाबा. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की हो मी बरी आहे, परंतु हे बघ अरे. तर आता पार्वती सुद्धा बघून येते पण कोणीही नसतं आणि तेवढ्यात मात्र आता राजन म्हणतो की आई तुला भास झाला असेल, तेव्हा मात्र तू झोप आता आणि पार्वतीला तू जायला सांगतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की नक्कीच कोणीतरी होतं. तेवढ्यात मात्र आता रागिनी इकडे कामिनीला म्हणत असते की हे बघ आता आपण तुझ्यामुळे मात्र जाम अडकलो असतो, तुझं आता काय करायचं काय कळत नाही, कारण आपण गुंतलो असतो, आता तिने पकडलं असतं आपल्याला. कामिनी डोक्याला हात लावते आणि म्हणते की एवढं सगळं करून आपल्याला शेवटी चाव्या तर नाहीच मिळाल्या. तर रागिनी म्हणते की अगं बाई तुझी गाडी अजूनपर्यंत चाव्यावरच अडकलेली आहे का? त्यानंतर आता कमळीला सोडून ऋषी घरी येतो आणि ऋषी घरी आल्यानंतर नयनतारा अजूनपर्यंत ऋषीची वाट बघत असते आणि तो आईला विचारतो की आई अगं तू अजूनपर्यंत जागी आहे का? तेव्हा नयनतारा म्हणते की बाहेर पाऊस पडतो आणि तू पूर्णपणे भिजून आलेला आहे, ते पण इतक्या उशीरा आला, मग तूच सांग की मला कशी झोप लागेल आणि मी तुझी वाट बघत होते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी आता आलो आणि झोपतो आता. त्यानंतर मात्र आता नयनतारा विचारते की मीटिंग तर लवकर संपणार होती, तुला येण्यासाठी इतका उशीर कसा झाला? तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी साहेबाबरोबर बाहेर गेलो होतो. नयनतारा विचारते की ऋषी काय झालं? तेव्हा आता ऋषी म्हणतो की काही नाही आणि ऋषी मी तुझी आई आहे, तू मला जरी सांगितलं नाही तरी सुद्धा न सांगता मला सर्व काही कळतं. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे की नक्की काहीतरी बिनसलेलं आहे, म्हणून नक्की काय झालं सांग. तेव्हा ऋषी म्हणतो की तसं काही झालेलं नाही, मीटिंग्स होत्या खूप त्यामुळे थकलो, बाकी काही नाही. तेव्हा नयनतारा म्हणते की थकल्यासारखं दिसणं आणि मनातून नाराज असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे बघ तुझं कुणाशी भांडण झालेलं आहे का आणि तुझं भांडण झालेलं आहे का? तेव्हा ऋषी म्हणतो की आई नाही, अगं माझं कुणाशी भांडण झालेलं नाही, मी झोपतो आता, खरंच मी खूप दमलो. असे बोलून ऋषी मात्र आता आईला काही सांगत नाही आणि तो झोपायला निघून जातो. नयनताराला बरोबर ओळखतो आणि ती मनात म्हणते की नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवतो ऋषी. दुपारी मात्र अनिकाने मला जे काही फोटो दाखवले तर ते खरे असतील का, या सगळ्या गोष्टीची मला शहानिशा करून घ्यावी लागेल. नंतर ऋषी जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा त्याला तो स्वतःचा राग येत असतो, कारण माझ्यामुळे आज कमळीला इतका वेळ थांबावं लागलं, परंतु मीटिंग होती, मी तरी काय करणार होतो. आणि 4 वाजता तिला खाण्याचा काहीतरी प्लॅन होता आणि मस्त गप्पा झाल्या असत्या, तिला फिरायला घेऊन गेलो असतो, एकत्र जेवलो असतो. आणि मी एक काम करतो, मी तिला आता फोन करून बघतो आणि नाहीतर झोपली असेल, काय करू, जेवली असेल का? तर इकडे आता कमळी वाटच बघत असते आणि ती आता ऋषीवर रागवलेली असते. इतका वेळ मात्र मी ऋषी सरांची वाट बघितली आणि खरंच मला खूप राग आला आणि परत स्वतःला म्हणते की खरंच मी तर रागाने खूपच त्यांच्याकडून अगदी फटक्याने वागलेले आहे, मी खूप बोलले ना त्यांना रागाने, असं स्वतःला परत म्हणते. आणि तेवढ्यात निंगी येते. निंगी म्हणते की काय झालं कमळे? अगं तर कमळी विचारते की अगं निंगी तू अजून जागी का आहे? निंगी म्हणते की अगं ते सोडून दे, परंतु आल्यापासून मी पाहते तू काहीतरी विचार करते
विचारत आहे की ऋषी सरांसोबत तू काही भांडण वगैरे केलेलं आहेस का? तेव्हा आता कमळी म्हणते की नाही, मी भांडण वगैरे काही केलेलं नाही आणि मी भांडणारी पोरगी नाही. तेव्हा आता कमळी थोडीशी डिस्टर्ब होते आणि जाकी असं निंगीला म्हणते. निंगी लगेच आता झोपायला जाते. त्यानंतर इकडे ऋषी ठरवतो की आता मी मेसेज तरी करून बघतो, म्हणून तो आता मेसेज करतो आणि तेवढ्यात कमळीच्या मोबाईलवर तो मेसेज वाचतो आणि आता त्यामध्ये त्याने सॉरी कमळी असं लिहिलेलं असतं. कमळी तो मेसेज वाचते आणि ऋषी इकडे ठरवतो की किती काही झालं तरी कमळीला शेवटी मनवावं तर लागेलच. आणि आता कमळी पुन्हा आता अगदी खुश होते आणि सकाळ झाल्यानंतर आता लगेच ती तयार होत असते. निंगी मात्र आता सगळं काही करते आणि सगळं काही करून मात्र ती काकीला जेवायला वगैरे देते आणि कमळी आता निंगीला चहा देते आणि निंगी सुद्धा काकीला वगैरे देते. आणि तेवढ्या दारात एक मुलगा गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी घेऊन आलेला असतो. तेव्हा कमळी त्याला विचारते की तू कोण आहे आणि तुला काय पाहिजे आहे? त्यावरती मात्र तो मुलगा म्हणतो की मला काही नको, मी फक्त हे देण्यासाठी आलो. कमळी म्हणते की हे कोणी दिलं? तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला माहिती नाही, तुम्ही फक्त हे पकडा आणि मला जाऊन द्या. म्हणून ते गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी तो कमळीच्या हातात देतो आणि तो निघून जातो. तर निंगी विचारते की कमळी अगं तो कोण होता? तर कमळी म्हणते की अगं कोणी नाही, तू जा. तेव्हा आता निंगी लगेच मागे जाते. सरोज मात्र कमळीच्या हातामध्ये गुलाबाचं फूल पाहते आणि म्हणते की आय्या गुलाब मला आणि माझ्या कमळीला फारच आवडतं, मी घेऊ का असं विचारते. सरोज मात्र ते गुलाबाचं फूल हातात घेते आणि तेवढ्यात मात्र आता पुन्हा दरवाजा वाजतो. आणखीन एक मुलगा आता दरवाजा जेव्हा कमळी उघडते गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी घेऊन आलेला असतो. कमळी ते हातात घेते. निंगी आता डोकावूनच पाहत असते की नक्की आता हे सगळं काय सुरू आहे. त्यावर सॉरी हा शब्द लिहिलेला असतो. तेव्हा कमळी पुन्हा वाचते की नक्की ऋषी सर आहेत आणि पुन्हा आता दरवाजा बंद करून घेते आणि पुन्हा मात्र आता दरवाजा लावल्यानंतर पुन्हा तो मुलगा येतो आणि पुन्हा गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी घेऊन येतो. प्रत्येक मुलं येत असतात आणि कमळीला गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी देऊन जातात. ती म्हणते की इतकी गुलाबाची फुलं नक्की भानगड काय आहे? तेव्हा आता कमळी म्हणते की काही नाही. मी म्हणते की आज मात्र दिवसभर हे सुरू राहणार वाटतं, घरामध्ये गुलाबाच्या फुलाची बाग होणार वाटतं. सरोज मात्र खूपच हसत असते. कमळी म्हणते की झाला ना तुझा चहा पिऊन कॉलेजला जा आणि तेवढ्यात दरवाजा पुन्हा वाजतो. कमळी म्हणते की आता जर कोणी चिठ्ठी घेऊन आलं तर मी त्याला दाखवतेच आणि रागानेच मात्र ती दरवाजा उघडते. कमळी दरवाजा उघडून म्हणते की एकदा सांगितलं आणि तेवढ्यात मात्र हा ऋषी असतो आणि ऋषी गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी हातामध्ये घेऊन असतो आणि कान पकडून सॉरी म्हणतो आणि ते गुलाबाचं फूल समोर धरतो आणि अशी चूक परत नाही होणार असं म्हणतो. सरोज आतमध्ये येतो आणि सरोज आतमध्ये आल्यानंतर विचारतो की काय झालं काकू कशा आहात? तेव्हा आता सरोज म्हणत असते की अरे हे बघ आता मात्र ह्या पोरींना सांग माझं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आणि मला आता गावाकडे जायचं आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की डोंट वरी मी स्वतः तुमच्या बरोबर येणार आहे. तर आता सरोज खूपच खुश होते. कमळी म्हणते की निंगे हे बघ माझं आवरून झालं, मी शाळेत जातो. कमळी आता जायला निघते पण ऋषी तिच्या समोर गुलाबाचं फूल धरून उभा असतो. कमळी मात्र गालातल्या गालात हसत असते. निंगी आता दोघांकडेही पाहत असते आणि सरोज सुद्धा. निंगी म्हणते की ऋषी सर अहो कमळी शाळेला निघाली, सोडताना तुम्ही तिला. ऋषी खुश होत लगेच आता कमळीला सोडवायला जातो आणि कमळी पुढे जाते आणि तेवढ्यात ऋषी धावतच येतो आणि कमळीला पुन्हा सॉरी म्हणतो. परत असं नाही होणार. आता कमळी म्हणते की बाद झालं, सारखं सारखं सॉरी म्हणू नका. तर कमळी म्हणते की मला माहिती होतं की तुम्हाला ऑफिसचं काम होतं आणि आता तुम्ही ऑफिसला जा. खरं तर मी सुद्धा तुमच्यावर इतकं रुसायला नको होतं. ऋषी म्हणतो की तुम्हाला माफ केलं ना? तर कमळी आता हो म्हणत मान डोलावते. ऋषी म्हणतो की नक्की. तर कमळी म्हणते की आता लिहून देऊ का तुम्हाला? आणि ऋषी ते गुलाबाचं फुल देतो. तर कमळी मात्र आता ते गुलाबाचं फुल स्वीकारते आणि दोघेही आता खुश होत एकमेकांकडे बघून हसतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.